इतकी गर्दी कशासाठी आणि हे असे कशाची वाट बघतात आहेत आणि काय बडबड करतात आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार ओ सोलापूरकर. सगळ्यात आधी म्हणलं जरा स्वतःचं थोबाडाकडे लक्ष द्यावं, जरा थोडा वाकडा तिकडं मेकअप करावं. चला आता मेकअप आर्टिस्टसारखं आपण काय एंडपर्यंत व्हिडिओ दाखवत नसतो. मग काय घरातले आपले छोटे मोठे भरपूर भरपूर कामं झटपट फटाफट असे आवरून टाकले. काय आमच्या आहोचं चालू होतं की कामगिरी ह्यांना लय आवडतं असं क्रिएटिव्हिटीज क्रिएट करायला, पण वेळ नसतो ना, त्याच्यामुळे मग कधीतरी वेळ भेटला की असं काहीतरी त्यांची आवड निवड करत बसतात आणि मी काय फक्त व्हिडिओ काढत बसते, कारण आपल्याला असलं काही जमत नाही राव. मी शूज घातले म्हणजे ह्यांना पण शूज घालायचे, नाही तर चप्पल घातले होते. मेरी कॉपी कर रहा मेरा पती. भरपूर टाइमपास केल्यानंतर ना फायनली निघालो आम्ही आमच्या रस्त्याला आणि तिथून थेट गाडी थांबवली आमच्या सासू सासऱ्यांच्या घरी. न वेळ घालवता फटाफट सगळे जण मिळून आम्ही मस्तपैकी एकमेकाचे रंग वाकडे तिकडे कसे बसे रंगवत होतो. आमचं काय चाललंय आणि ह्याचं काय चाललंय. मग नंतर ना माझ्या डिअर सासूबाईला कलर लावलं. आमचं कसं आहे ना, तुझं आणि माझं पटन आणि तुझ्याशिवाय कर्म ना, इतना तो चलता है ना बॉस. तो फाइनली गाइज हम लोग पहुंच गए हमारे लोकेशन पे. तो देखते हैं ये इवेंट कैसा रहता है, बिकॉज लास्ट ईयर में जो इवेंट में गई थी वो इवेंट थोड़ा सा ठीक ठाक ही था, बहुत भी बेकार नहीं बोल सकती, क्योंकि अभी मैं मुंबई की नहीं तो सोलापुर की पोरगी हो रे. आतमध्ये एंट्री केल्या केल्या डीजे चालू झाला की मग डीजेचा आवाज कानावर ऐकल्यावर पाय कुठं थांबतात वय, असे थरथर थरथर कापायला लागले नाचण्यासाठी. एवढं नाचलो की बास विचारायलाच नको. नाचून नाचून एवढी जर जाम भूक लागली ना राव, काय विचारायला नको तुम्हाला. पण गाईज ह्यांचे चेहरे असे काय झालेले आहेत त्याचं कारण हे आहे की आम्ही नाचून इतके दमलो होतो आणि आम्हाला लागली होती जाम भूक आणि आम्हाला बोललं होतं की ब्रेकफास्ट भेटेल लंच भेटेल, पण ते लंचच वेळेवर आलं नाही, ब्रेकफास्ट तर जाऊ द्या. बट फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे, हे ज्यांचं त्यांचं इव्हेंट आहे मी नाव नाही सांगू शकत, पण नेक्स्ट टाईमपासून प्लीज काळजी घ्या की माणसाला पहिला वेळेवर जेवण भेटणं गरजेचं आहे. बाकीचं सगळे इव्हेंट खूप छान झालेलं आहे, फक्त जेवणाची थोडी काळजी घ्या. आणि खूप वेळ निघून गेला होता, जेवणाचा टायमिंग पण निघून गेला होता आणि आम्ही असे एडे वाकडे तिथं थांबले होतो. वेगळ्या लेवलची फिलिंग येत होती, बट करणार काय, आम्हाला एवढा वेळ आम्ही थांबलो तर आम्हाला जेवण करूनच निघायचं होतं, तर जाऊ दे. चलो गाईज फायनली आम्ही तिथून बाहेर पडलो आणि थोडा मूड खराब झाला होता, पण फ्रेंड्ससोबत असल्यानंतर ना माहीत आहे मूड कितीही ऑफ असला तर तो नंतर ना ऑन होतोच गाईज. मग त्याच्यानंतर मस्त आमचा डे गेला आणि चलो बाय बाय.